नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर. राज्यात तसेच देशभरात पावसाचा कहर अद्यापही ओसरलेला नाही. काही दिवसांपूर्वीच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यातच अण्णा पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे आणि अनेक ठिकाणी इतका जोरदार पाऊस झाला की शेतीतील मातीसुद्धा वाहून गेली आहे. भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा राज्यासह देशातील अनेक भागांसाठी तीव्र पावसाचा इशारा जारी केला. नुकताच झालेल्या मोंथा चक्रीवादळामुळे दक्षिण भारतात आणि पूर्व किनारपट्टीवर कहर केला होता. या चक्रीवादळाचा परिणाम अजूनही तमिळनाडू, ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये जाणवत आहे. दरम्यान हवामान खात्याने नव्या चक्रीवादळाचा इशारा दिला असून हे वादळ बंगालच्या उपसागरावर निर्माण होत असल्याची माहिती आहे. सध्या या भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये याचा सर्वाधिक परिणाम होणार असून 4 नोव्हेंबरपासून हे वादळ तीव्र होण्याचा अंदाज आहे. उत्तर अंदमान समुद्रात 55 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार या नव्या चक्रीवादळाचा परिणाम देशातील अनेक राज्यांवर होऊ शकतो. राज्यात पुढील 24 तासांमध्ये पावसाचा इशारा होण्याचा अंदाज देण्यात आला. बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर, सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.